अरे वाढ 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 लवकर. अरे ते पीस वाढ ना कलेजी वाढ ना कलेजी. तरी तरी पण वाढ मला तरी पण वाढ. आणि ते भाकर भाकर कर भाकर दे लवकर. महिन्यापासून हे डाळ भातावरच काम चालू आहे बापा. वाढ वाढ तरी वाढ. ते पीस वाढ ना कोणाला जपून ठेवणार इतका लगे. वाढ ना वाढ पीस वाढ. बाई या बापल्या काय भाजीचं येडं पडलं. बाप पण तसा सकाळपासून वर 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 करून राहिलाय की भाजी आणतो. अजून ते दुकानं खोलले नाही काहीच नाही. आणि पोट झोपात बदलून राहिलं. काय बाई काही खरं नाही हो माय. काय काय खादाडे माय. बाप तसा लेकच निघला माय. लेक पण तसंच हो माय. आपण माळकरी बाई तरी आपल्याला करून द्यावं लागतं बाई. काय बाई जाऊ द्या बाई. ते शरीरासाठी पण चांगलं आहे बाई. माया म्हणण्यावर ह्या बापल्या काय ना श्रावण महिना पाहायला लगे ते तर लय चांगलं झालं. आणि आता गणपती पण आहे तर त्याला आज ना मस्त लगे दोन्ही टाईम मस्त भाजी करून देते आपल्या हातानं. पप्प्याचं लय आवडते हो माय. आपल्या लेकाला करते माय नादत लगे. पप्प्या ए बाळा पप्प्या दिवस उगवला बाळा. उठा ना उठ ना बाळा. उशीर झाला लवकर उठ ना. तुला ते व्यायामाला जायचं नाही का पळायचं नाही का. उठ बरं उठ. बाई याला उठ म्हणलं मी. आणि अजून भरायला लागला. पप्प्या उठतो की नाही. काय बापाला सांगायचे ते थांब. पप्प्या उठ बर. कोण गुणगुण करायला सकाळी कोण गुणगुण करायला सगळे जाय तिकडे मन उडत. पप्प्या मी ना तुपली माय थांब. तुला श्री गणेश आता असा होणार आहे. आपल्या हातचा मार खाऊनच तू उठणार आहे. थांब तू दाखवते. जाऊ द्या पप्प्या उठत ती बरं झालं. आज बरं मटणाची भाजी करायला ताणली. मस्त पोळ्याची कर साधी सुधी होईन वर बाई. चांगलं नाही बरं झालं. आपल्या मनासारखं होईन बाई काम. मटण करून देत नाही आम्हाला. आज खरे ना की एक महिन्याचा सावन पाळायला गणपती उठते. मला मटण खायचं म्हणजे खायचं चाल. पोटात लगे वळवळ करून राहिले कावळे उठ राहिले. किती दिवस झाले मटण जिबीत चव गेली माझे सगळे. वरण भात खाऊ दुसरं काही करत नाही तो. आज करे मी काही झालं तर मटण आणणार आहे. मग स्वप्न पडून राहिले डायरेक्ट मटणाचे. इतकं मी काय येईल आता खायला. या येळस तुम्ही बापल्या काय ना पहिल्यांदा श्रावण पाळला त्याबद्दल मी लय आभारी आहे तुमची. तुम्हाला काय सांगा त्यामुळे मी आज बनवून देणार आहे तुम्हाला. पण मी तुला उठवायचं होतं म्हणून ती शाळा खेळली. मला माहिती ना तू मटण म्हणलं की तू उठतो. मी जसं कोणाच्या घरात काय वासवून भाजी ओळखतो. मटणाचा वाद जरी आला तर मी सांगतो कोणत्या घरात काय बनवून राहिलं तर. ते काही एक्सपर्ट आहे मी. पण मला मटणाशिवाय अजिबात जमत नाही. पण उगा एक महिना काढा ना कसं पण मी तुम्हाला सांगतो. आज लगे असं मटण बनव. आज लगे 1 किलो आणतो आम्ही दोघाही मिळून नाही बापाला. हा सांगणार आहे मी आज. काय सांगू तुला लय खावट राहिलं हो लगे. लय खावट राहिलं मला मटणात. पप्प्या तू झोपतच आहे. तुपला बाप तुला माहितीये का झोपातून उठून सकाळी 5 वाजता उठेले. कधी 5 वाजता उठते तुझे बाप उठतो. आज लवकर उठेले लगे आंघोळ करून लगे भाजीच्या दुकानात जायले मटणाच्या भाजीच्या. ते दुकानवाला अजून उठला पण नसन तर तिथं डायरेक्ट तुला माहितीये का मी फोन लावला होता हाता जायला. तर ते म्हणे कमीत कमी माझ्या लोकांच्या पुढे 20-25 लोक आहे म्हणे. अजून त्या माणसानं दुकान पण नाही उघडलं. तर एवढे गर्दी तिथं. आता 9, 9:30, 10 तरी वाजनच भाजी येईल. तोपर्यंत तू चहा नाश्ता करून घे. नंतर मी लगे भाजी बनवते. मला फक्त अर्धाच कप चहा पडते आज. कसं आहे मला ते आज काही खाणं डबल मला ते मटण खाणं ना त्याच्यासाठी वापसा ठेवून लागेल ना काय की नाही. त्याच्यामुळे मी काहीच खात नाही आज. लगे सौरच मटण डायरेक्ट मटणच खाणार आहे मी. म्हणजे कसं लय मोठं बसलं पाहिजे आज. पोटात भरून झालं पाहिजे ते खाणार मी आज. खाय रे बापा खाय. आज मी नादर करून देते मग आपल्या हातानं. आट्यावर वाटते मस्त मसाला वाटते नादर करते लगे. खाय जसं खायचं तसं खाय तुला. नाही तू समजायला पाहिजे. मी पाहून इतका काटवून आलो होतं. आता डबल गणपती बसणार आहे. डबल महालक्ष्मी ते बसतात त्यावर चालत नाही. 15 दिवस गेले मी. मग काय काही भेटत नाही पोटाला. डायरेक्ट हाडकं उघडे पडते. मग मी पाचोळे उघडे पडते. बाकी जीवन काही पचत नाही. मग म्हणणं असे आता तू आज लगे 1 किलो सांगेल का तुला माझ्या बापाला. वाटत मी फोन करून सांगतो. अर्धा किलो अजून शिल्लक सांगतो. कसं आहे 15 दिवस टेन्शन नाही. मग मला एकदा पोटा फुल करून घेतला. मग आता ते मटणाशिवाय मला लगे जमतच नाही. 15 दिवस मला डबल डाळ भातावर का नाही. अरे बाबा मला माहिती आहे तुलाही काठी येले 1 महिना झाला. तुलाही पाहिलं तो बाप जायले त्या बापाच्या घरी येऊ दे. ते भाजी आणत जायले येईल. तू तुपला आवडतोपर्यंत उठ. हो काका मग नंबर आहे ना आता द्या ना लवकर. तुम्ही मग सोडूनच देऊ राहिले. मागून येऊन तुम्ही ते देऊ राहिले. आणि सकाळपासून 1 घंटा झाला लागेल लाईनीत. मग देऊनच नाही तुम्ही मटण लवकर. द्या ना लवकर. तुम्ही असं करत जाऊ रा. मी तुमचं नेहमीचं गिराईक आहे. काय रे झेंड्या कोण बडबड करू आला सकाळपासून. तू आता आला तसं मी तो पेक्षा किती लवकर येले. माझा नंबर जसा आता चुपटा आहेस. माझ्यानंतर तो नंबर घेईल ते कदेर काका. अरे बेटा चुप राहो ना. तुम्हाराच नंबर लगेगा ना अभी.
तुम्हारा नंबर लगेगा ना। कितना है आज करे ना, मुझे लगा है, मुझे पता है ना आज कसं आहे, आज जास्त भेट असते ना, आज मुझे पता है ना। तुम जरा इंतजार करो ना, हो जाएगा ना। एक नहीं एक बाय एक एक लूँगा मैं, है कि नहीं। अभी मैं अकेला हूँ ना दुकान पे, आज लड़का भी नहीं आया काम पे, तो क्या है मुझे देना पड़ेगा आता। तो कदीर काका मा नंबर आहे बरं का आता, जास्त बडबड करू नका, पटकन मला द्या 2 किलो द्या मला। नाही घरचे मला फोनावर करून राहिले परेशान, आता कधी शिजवून कधी फोडणी द्यावं। इथं आज पा बरं आता तिथं 12 वाजले, कधी न्यावून कधी नाव, सकाळचं मी पाणी पिऊन मी फक्त काहीच खायला नाही, मी नाश्ता पण नाही केला खरे, म्हणून मला वाटलं बाबा नंबर लागेल। पण झाले 2 घंटे मी लाईनच उभा आहे, आणि तुम्ही पण सगळे गेले मला सोडून देऊ राहिले, लहान लहान म्हणून काय लहान समजू राहिले काय मला तुम्ही। तुमच्याकडे येणारच मग मी तालुक्यावर नाही लगे, कसं आहे गावातलं दुकान आहे म्हणून मी तुमच्याकडे येतो। बेटा तू छोटा आहे पण बडा धमाका आहे रे, अरे शांत बैस ना बाबा जरा, देतो ना। आता मी एकटाच आहे ना, तर मला काही 10 हात आहे का, एकच देतो ना बरोबर। चांगलं दे चांगलं द्या, नाही द्याचं ना मला असंच। कसं आहे आपण उधारीवाले माणसं रे, तुम्हाला तर माहिती आहे, कडक नोटा देतो आपण लगे नगदी, आपलं उधारी खाता नाही ना, त्याच्यामुळे तुम्ही उधारीवाले घेऊच नका ना हो, आज तरी घेऊ नका उधारीवाले। टिंग्याला आणि पण लईच बोलतो रे, याला जरा इंजेक्शन लागते। हो चुना लय बघ काका, तुम्ही चुप बसा बरं, तुम्ही चुना लावलो काय हे केलं, मला लावू शकत चुना, मी विमानच पडत नाही, मला माहिती तुम्ही एक इंजेक्शन फुकट देता म्हणून, म्हणजे एकावर एक फ्री देता म्हणून तुम्ही, त्याच्यामुळे काय असं ॲडमिट करून घ्या तुम्ही, काही नसलं तर। तेव्हा मला हे झालं तर तसा टाकला 4 दिवस तुम्ही ॲडमिट केलं मला, पैसे वसूल करून घ्या मग सोडायचं तुम्ही, सांगू रे चुना लावे, येरीच नाव चुना लावे नाही तुमचं। जरा का दिसतं मला 5 दिवस ठेवून राहिलं इतकं सगळं अजून हे पूर्ण। कधीर काका झाला का हो? द्या लवकर आता, जाऊ दे मला घरचे फोन करू लागले माझ्या बाप। और कदीर भाई दे देना उसको, जल्दी जान देना उसको, लड़का बड़ा डेंजर दिख रहा है मुझको, जान दो उसको, दे दो उसको। आता मी सरपंच असून लाईत लागलो नाही तर काय, सरपंचाला बिन म्हणता दिला असतं तुम्ही, पण कदीर भाई कोई ऐकून राहिले आज करे, पण काय सरपंचाचं काही मानस नहीं आज। सरपंच है हो, आपका निकाल के रखा है ना मैंने, घर के भेज दिया ना, आपका को है इधर, मैंने आप बच्चों को भेज दिया ना मेरे, आपके घर पे पहुंच गया ना। जाओ आप मत टाइम वेस्ट करो इधर, मैं देता हूँ, जाओ आपका भेज दिया मैंने, 1.5 किलो था ना आपका, हाँ दे दिया मैंने, आप जाओ सरपंच साहब जाओ। सरपंच साहेबाला घरी पाठवून दिला तुम्ही, आणि आम्ही 2-3 घंटे झाले इथं लाईनीत उभे, आमचं म्हणजे आम्ही हेच असे पहा, तुम्ही मोठे माणसं कोण असं करता, आणि आम्ही लहान लेकरे म्हणून आम्हाला लगे देऊन राहील तुम्ही। सरपंच साहेबाला घरी पाठवलं, उद्या त्यांना मग ते अध्यक्ष येईल इथं, त्याला तुम्ही लगे त्याला पहिलं द्याल, आम्ही काय इथं उपाशी राहू का दिवसभर, आज करे ना तुम्हाला माहित पाहिजे काही, पटपट द्या नियमानुसार जे लाईनीत ते द्यायला पाहिजे तुम्ही लय नियम तोड राहिले राव, मग इथून पुढे आम्ही येणार नाही का तुमच्याकडे। आजकल के बच्चे बहुत बोलने लगे भाई बहुत बोलने लगे आजकल के बच्चे, बड़ों का ध्यान ये मान ही नहीं देते बड़े को। अरे वो सरपंच है हमारे गांव के, आपको पता चलना चाहिए गोटे, क्या है वो सरपंच साहब उनको देना है, हमारा हक बनता है ना, उनको काम रहते हैं गांव के, तो इसलिए मैंने दे दिया उनको, घर पे भेज दिया मैंने, उनको आने की जरूरत नहीं, लेकिन क्या है उनको पता नहीं होगा, क्या है मुझे पता है ना, करे तो मैंने बिन पूछ के उनको पहले भेज दिया बकरा काटने के बाद। और कदीर भाई यार आपला लावणं बाबा नंबर कधी लावतो, मग डोळ्याचं ऑपरेशन झालं 8 दिवस झाले, तर मी आलो होते, पोरग डेंग्या काही उठला नाही झोप्यातून, ते त्याच्यामुळे मला यावं लागले आता, नाही तर डेंग्याला पाठवलं असतं, ते कसं 2-3 तास थांबला असता तर मला काही दम निघून राहिला, माझ्या डोळ्यात पाणी मारू आलाय, तर देऊन टाकणार बाबा मला लवकर, मला काय जास्त न्यायचं नाही, 1-1.25 किलो देऊन टाक, काही डबल बकरा संपत आला काय किलो, डबल कापायला वेळ लागेल, आज कसं आहे आता करे तर लय गर्दी देणार आहे। कदीर भाई आपलं करून टाक बरं पहिलं, ले पोरा त्याला ले बरं पहिला, ले तू किचकिच कर रहा है यार सुबह से, लेते रे। धन्यवाद कदीर भाऊ, पुढच्या वेळेस होण्याची काळजी घ्या बरं, काय तुम्ही दर्शन करता राहू लवकर, नंतर पाहिजे तर त्याला काही नाही दुसरं आपले हे करत बस तुम्ही, रोजचं गिराईक खायचं पहिलं आहे की नाही, जाऊ दे आता, बरं झालं गेलं, धन्यवाद तुमचे, येतो बाबा, लय थाटका ठेवलं तुम्ही मला। आला बाबा आपला नंबर, बरं झाला आला आपला नंबर, आता द्या बरं कदीर भाऊ, लवकर द्या लगे, पटकन निपटा आपलं। कदीर भाऊ आपल्याला देऊन टाका बरं 2 किलो देऊन टाका, करा पटकन लगे, आम्ही काही तर माशा मारायला बसलो का, लगे आले गेले पुढं आमच्या पुढं, कदीर भाई ये चलेगा नहीं, कोई भी आ रहा है आगे जा रहा है, हम तो मच्छी मारने के लिए खड़े हैं क्या। तंटामुक्ती अध्यक्ष राम भाऊ ओळखलं नाही काय मला, हो तुम्ही तंटामुक्ती अध्यक्ष पण त्याप्रमाणे वागा तुम्ही तंटा करायला भाग करू आम्हाला, तर चालले पुढे खसकन नाही म्हणून, हो आज करे आज करे काय सगळं माप असते आज, काय त्यांना मग त्या अध्यक्ष राहू, तुमच्या कोणी अपेक्षा नाही राहू, तुम्ही चांगल्या उच्च पदावर तुम्ही डायरेक्ट पुढे चालली लाईन तोडून। हो ना काय तुम्ही इतके आदरणीय व्यक्ती नव्हतोय गावात सगळ्यांना, तुम्ही काय लहान नागपूर लाईट लागले तुम्ही सरळ चालले राव, तुम्हाला काही वाटत नाही हो। बच्चा तो सही कर रहे राव, तंटामुक्ती अध्यक्ष को पीछे जाना चाहिए अब। अरे काय सांगा तुम्हाला, अरे आज करे एक तर काय जावई भाऊ ये रे आज करे तर जेवायला, त्याच्यामुळे मला वाटतं आता देऊन घेऊ द्या मला काही 5 मिनिटात उरक तुम्ही, आहे की नाही, नंतर तुमचाच नंबर आहे ना राम भाऊ, आहे की नाही, पोरं काय थांबते, पोरं तरुण आहे अजून, तुमच्यासारख्या माणसाला लवकर भेटायला पाहिजे, मग झाला तुमचा नंबर सांगतो मी कदीर भाऊला। हो तुमच्यापेक्षा आधी थांबेले हो आम्ही तंटामुक्ती अध्यक्ष, काय तुम्ही आधी सगळं लाईट लागले सगळ्यात पुढं, काही नाही आता समजून घ्या तुम्ही, आता जावं येईल, आता जावं पण जायचं आहे म्हणते ते ड्युटीवर तिकडे, तर कसं आहे मी लवकर आता घेऊन जातो, तुम्ही जर परमिशन दिले तर लागतो, नाही तर लागतो पण तुमच्या बाहेर लाईनीत,
तुमचं पण बरोबर आहे म्हणा, मी मागे थांबायला पाहिजे. मग कसं मी सरळ सरळ घाई घाई आलो पुढे लागलो लाईन डायरेक्ट. तर मग त्या अध्यक्ष क्या है, मैं आपको घर पे भेज देता ना. अभी ये लाइन 4-5 है, तो क्या है 4-5 10-12 गिराए क्या अभी है कि नहीं, वो होने के बाद आपको घर को भेज देना मैं. आप टेंशन मत लो, आपका जवाई भी खुद मतलब कलेजी भेजता हूँ उसको स्पेशल में आपको जवाई के लिए. हाँ तो आप रुको अभी, क्या है लोग परेशान करते फिर कोई भी बीच में घुस गया तो है कि नहीं, मुझे धंदा करना है गाँव में. कदर भाई तू काय टेन्शन घेतो, कारण मग त्या अध्यक्ष मी भांडणं सोडवलं मीच राहणार ना, न्याय तुलाच भेटणार आहे की नाही. काय भांडणं झाले तरी मी न्याय सोडवतो ना, मी अध्यक्ष म्हणलं काय तू टेन्शन घेऊन टाक मला 1.5 किलो कर बरं फटकन. ते चालणार नाही बरं. कारण मग त्या अध्यक्ष साहेब तुम्ही काय तुमचा माणसा म्हणा सर, पण आम्ही काय पोलीस स्टेशन तक्रार करू मग लगे आहे की नाही. तुम्हाला सांगतो आधीच की आम्ही तात्काळ उभे म्हातारी माणसं आहेत, पोरं उभे आहेत, तुम्ही आले चालीस सर त्याला बसायला तुम्हाला काही वाटतं की नाही हो. तो क्या जमाना आ गया भाई, मटन के लिए पुलिस स्टेशन में जा रहा है आप. फालतू का काम मत करो ना. सबको देता ना मैं, सबको देता. क्या है रात के 10 बज गए चलो गए, अभी क्या है अभी तो 10 बकरे कटे आज, अभी 10 कटेंगे ना. आप टेंशन मत दो ना, आपको सब मिलेगा, सबको मिलेगा, शांती रखो. कधीर भाई देऊन टाक ना बाबा, इतक्या बोलायचं टाइम होतो मग देऊन टाकला असतं बरं. कशाने नका टाइपच करून तो पण बोलना पड़ता ना मुझको, बोलना पड़ता ना. आप लोग है तो मेरा दुकान है गाँव में, नहीं तो क्या है कोई गिराइक नहीं आता तालुके को जाता देवगोला जपो, तो मैं क्या बोलता. देऊन टाका आता काय जाऊ द्या, जाऊ आली म्हणते त्याच्या घरी, आपलं काय आपलं घरचं काम आहे. देऊन टाका जाऊ द्या काय त्यांना मग त्या अध्यक्ष कशाला त्याचा तंटा भरवा जाईना कारण अध्यक्ष त्याची शेवटी त्याची गोष्ट लागणार आहे. जाऊ द्या देऊन टाका, मोठे माणसं आहेत बाबा काय आम्ही थांबतो. तात्याराव तुम तो समजदार निघले राव आहे की नाही. ठीक आहे तुम्ही म्हणतात देऊन टाकतो, आता काय देऊन टाकतो नंतर मग त्या अध्यक्षाला घ्या मग तंटा मग त्या अध्यक्ष 1.5 किलो कापलं तुमच्यासाठी चांगलं टाकलं लागतं बरं आहे की नाही. बरगड्या पण आहे, कलेजी पण आहे की नाही. चला मग तुम्ही निघा आता, येऊ द्या मागची गिराय येऊ द्या बरं पुढं. कदीर भाई धन्यवाद भाऊ, काय तुम्ही आता वेळेवर आमचं काम केलं. पैसे लिहून ठेवा उधारी नंतर देतो तुमचे. मी इथं नगदीवाले खडे आणि तुम्ही उधारीवाल्याला देऊ राहिले कधीर भाऊ. काय आहे, आमची इज्जत काही ठेवतात नाही तुम्ही नगदीवाल्याची. तुम्ही सगळी मायाला इज्जत कमवली आम्ही, आम्हाला पण उधारीत नेलं पुरतं. मग इतकं लाईनीत लावून काय फायदा आहे आमचा. जे मागून येऊन पुढे चालले ते पण उधारीत चालले, आमचं काय खरं हो. आम्ही तर कॅश देतो तुम्हाला कधी पण पैसे. अरे भाऊ चला करा 1.5 किलो करा बरं आपल्याला. काढा लवकर, टायमिंग माहिती एकदा लवकर पाहुणे येणार आज घरी, या लवकर 1.5 किलो. आम्ही घरी कमतो घेत तुझ्या घरी पाहुणे राहिलं. फिसकले काय काका रामभाऊ, फिसकले काय तुम्ही. फिसकणार नाही काय, मागून येऊन तुम्ही सगळे देऊ राहिले, तुम्हाला पण कळायला पाहिजे राव कधीर भाऊ. उगा आपलं मी दामान घेऊन राहिलो म्हणून काय, नाही तो हक्कडूनच काढतोय एखाद्याला माझ्या पुढे गेल्यावर. काय मला बोलू राहिले, मला हक्कडून काढतो. हां बरं मला दाखवलंच माझा का. अहो कधीर भाऊ ॲडव्हान्स मध्ये पैसे दिले मी काल सांगेल होतं मी, मला नंबर लावून ठेवा म्हणून आधी दाखवत दान कामात. थाड मन मारलं तुम्ही थांबा मला दाखवत दान कामात. थाड काय म्हणण्यासाठी भांडण करू राहिला तुम्ही. काय राम भाऊ तुम्ही कोणाला 70 वर्ष झाले भांडण करू राहिले, काय तुम्हाला पत्ते. अरे भांडण मत करो ना भाई, मैं देता ना सबको देता ना, सबको रिक्शा वाले को मैं वाटतं सब बोलता लेकिन तुमको पहिले देता. काय असं चालते काय आपल्या दुकान, काय आपल्या दुकानात नाव जाईल ना हो. काय चला बरं तुमचा नंबर लावतो राम भाऊ. अरे तुम्ही वा बरं, तुम्ही वा मागवा. श्याम भाऊ तुम्ही मागवा पहिले मी राम भाऊ देतो. कधीर तू द्यायचं का सांग लवकर, नाही तो दुकानात बंद पडेल मी आता. तू देत मला लवकर, मग डोकं खराब करतो आज इथले डोकं तापले मग. हा काय डोकं आपलं माहित नाही, फटकरूनच काढलं असतं पण उगं ते कधीर माझा झाला म्हणून. नाही तर पाय आता चुप बसा ना बापा, आता दोघं पण काहून आता भांडणं करू राहिले तुम्ही. घरांनी निवडला आता गेले रामभाऊ पुढे गेले ना, ते देणार आहे कधीर. रामभाऊ तुमचाच नंबर आहे ना, ये लो 1 किलो तुम्हारा. मैं 1 पीस एक्स्ट्रा डालता बरं का तुमको. काय तुम्हारा दिमाग खराब हो गया ना, 1 पीस मैंने एक्स्ट्रा डाला तुमको, कलेजी भी डालता ऊपर से. इसका पैसा नहीं देता मैं 1 पीस का. काका मला कधी देता हो, मैं पाय दुखू राहिने. मला द्या ना कधीर काका लगे, मी कावाचा येल होतो रो. मला माश्या पण चावू राहिल्या खाली हो, मच्छर डसू राहिले. कौन गुनगुन कर रहा है रे मच्छर जैसा उधर बीच में, कौन गुनगुन कर रहा है वो. अरे ये तो क्या है, गुड्डे है क्या ये. गुड्डा तुम आगे आ जाओ बरं, आगे आ जाओ तुम. कधीर काका मला द्यावं लगे. मला माझ्या घरच्यानं पाठवून दिलं ते खुशाल बसते घरी. माझे बापन ते तू जाय म्हणे, तो तुला देईन म्हणे, तुला आणि तुला लवकर नंबर लागेल म्हणतो. चले बेटा तुम पे दया आ गई मेरी, तुम के बहुत छोटे ना इधर, तो तुम जाओ बर जल्दी पका, जल्दी खा जा, जल्दी सो जा बरं का. आज जरा दणकावर आणजा आज आहे की नाही. तुला पण 1 पीस एक्स्ट्रा टाकतो मी, तसं लय बारीक आहे तू. खाय चांगला आता. चला सगळ्याच रेडी झाला आता, घ्या बरं पटापट घ्या बरं. आपण ठेवलं नाही फटाफट, भांडणाचा आपला अर्धा तास गेला येणार कारण. चला घ्या बरं. पुढच्या करेल काय तुम्ही ऑर्डर फोनवर देऊन ठेवा, म्हणजे कसं मला मग ते बकरे कापायला बरोबर करताय. आता जा आता बस झाला आता हे. तुम्हाला पण आता स्वयंपाक कर नाही घरी जाऊन आहे की नाही. आता ज्याच्या घरी करते त्याला आहे, नाही तर त्याला स्वतःच जाऊन नाही काही केलं आहे की नाही. जा हे कदीर भाई या दुकान आपका छोड़ना है लेकिन ना हमारा नहीं तो अभी क्या है गणपति बैठ रहे, गणपति बैठने के बाद आ जाना 10-15 दिन तो अभी गैप पड़ेगा बीच में. तो पहले फोन लगा के बोल देना पहले दिन कि मुझे वे बकरे काटने का अंदाजा आता ना. क्या है फिर आज 2 बकरे कम गिरेंगे, फिर अभी शाम तक गिरे आएंगे ना,
अभी जाओ तुम सब लोग, सबका रेडी है, लेके मस्त मजा करो। चैनल को सब्सक्राइब करो बरं का, चैनल को सब्सक्राइब करना मत बोलो, चैनल को लाइक करो, शेयर करो, है की नाही।